नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन। तर त्यासाठी बघा मी अस्तरच्या कपड्यावर पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतली आणि गळ्याचा आकार देऊन तो कट करून घेतला आणि त्याच मापाचा मी कॅनव्हसही कट करून ठेवलेला आहे। आणि त्यानंतर जो आपला मेन फॅब्रिक आहे तो अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आणि आतमध्ये फोल्ड केल्यानंतर अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे। आणि व्ही नेक गळ्यामध्ये पोटली बटनची डिझाईन आपण तयार करणार आहोत। त्यासाठी साडीतला जो कपडा आहे त्यापासून मी छोटे छोटे पोटलीची डिझाईन तयार करून ठेवलेली आहे, ती मी गळ्याला अशा पद्धतीने लावून घेत आहे। तर अर्ध्या इंचाच्या अंतर सोडून अशा पद्धतीने पूर्णच गळ्याला ही डिझाईन मी लावणार आहे। आणि त्यानंतर जो आपला कॅनव्हास कट करून ठेवलेला होता तो मी अस्तरच्या कपड्यावर प्रेस करून घेतलेला आहे आणि तो गळ्यावरती सेट करून घ्यायचा आणि त्याला पिनअप करून घ्यायचं, म्हणजे गळा सरकत नाही शिलाई मारताना आणि फिनिशिंगमध्ये शिवला जातो। तर अशा पद्धतीने पूर्णच गळ्यावरती शिलाई मारून घेतली आणि उरलेला जो कपडा आहे तो कट करून घेतल्यानंतर कॅनव्हसचा कपडा आतमध्ये फोल्ड केला। तर अशा पद्धतीने व्ही नेक गळ्यामध्ये पोटली बटनची ही डिझाईन तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।